मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाला मनसेचे नेते अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे। अविनाश जाधव यांना भाईंदर शहरामध्ये येण्यासाठी 24 तासांची प्रवेश बंदी घालण्यात आली आहे। आज रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी प्रवेश बंदी घातली आहे। तर याबाबत अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। भाषेच्या मुद्द्यावरून उद्या मीरा भाईंदरमध्ये विविध राजकीय नेते पक्ष असतील, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या अगोदरच आज मीरा भाईंदरमध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव आलेले आहेत। सर, काय सांगाल, आज उद्याचा मोर्चा आहे, आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये दाखल झालेले आहात। मला असं वाटतं की उद्याचा मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीला इथल्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांना भडकवलं, त्यांना मोर्चा काढायला लावला आणि जर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा निघणार असेल तर आम्ही गप्प कसे बसू ना। सो या सगळ्याचं उत्तर द्यायला उद्याचा आमचा हा मोर्चा आहे। परंतु तुम्हाला पोलिसांनी कुठेतरी पाबंदी घातलेली आहे। मला आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदरमध्ये बंदी घातलेली आहे आणि मला असं वाटतं की हा माझ्यावर केलेला अन्याय आहे। मी जर मराठी अस्मितेसाठी काम करतो, मराठी भाषेसाठी काम करतो, तर उद्याचा मोर्चा हा आमचा शांतताप्रिय आहे। तुम्ही अशा मोर्चात मला बंदी घालणं योग्य नाही आहे। व्हिडिओ महेश गोलसर, मी मनोज तांबे, साम टीव्ही, मीरा भाईंदर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।